हाय, मी उत्कर्ष उपेंद्र सहस्त्रबुद्धे. आणखीन माझ्यासोबत उत्कर्ष चव्हाण. हे नमस्कार. आपण आत्ता आलेलो आहे महाराष्ट्राच्या क्रॉस करून आसामहून आपल्या भूटानला. हे आहे भूटानचा बॉर्डर आणि आपण बॉर्डर ऑफिशियली क्रॉस करून आलेलो आहे. आता आपण पुढे जाऊया आणि आपण दाखवूया की भूटान कसं आहे. त्यानंतर मग नंतर बोलू. नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिला ब्लॉग, पहिला चेहरा माझा. नमस्कार मित्रांनो, मी उत्कर्ष चव्हाण. आज माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आज आपण आलोय भूतानमध्ये. आता आपण भूतानची बॉर्डर क्रॉस केली इंडियामधनं. आपण बघू शकता बॅक साईडला, ही बॅक साईडला आमची बस आलेली आहे. तर सांगतो तुम्हाला पुढील माहिती, कसं आलो गव्हर्नमेंटकडनं आलेलो. राजेश धुळ्याहून. राजेश वाट फ्रॉम जळगाव. सध्या MBA करतो. नाही, आपल्याला MBAची काही गरज नाही आहे. आणि आलेलो आहे मी भूतानमध्ये. आपण कशासाठी आलेलो आहे? आम्ही आलेलो आहे युवा संगमच्या प्रोग्राम थ्रू. एक भारत श्रेष्ठ भारतसाठी हा प्रोग्राम, त्यांच्या अंतर्गत हा प्रोग्राम आहे. आणि या प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्राचे काही मुलं आसाममध्ये आलेले आहेत टू नो मोर अबाउट द कल्चर. आणि इथे आम्ही IIT गुवाहाटीमध्ये थांबलेलो आहोत. IIT गुवाहाटीने एक ॲज अ सेकंड डे त्यांनी चूज केलेलं आहे की भूटानशी रिलेटेड, आसामच्या जवळ असलेली इंडियाची बॉर्डर आहे तिथे भूटान आहे. भूटानवरच्या आतले कल्चर कसं काय आहे आणि त्याच्यासाठी IIT गुवाहाटीने हे अरेंज केलेलं आहे सेकंड डेला. आता बघूया पुढे कसं काय होतं. थँक्यू. तर आता असं आम्ही भारतातून भूटानच्या सीमेच्या आतमध्ये आलेलो आहे. त्याच्या आधी एक मोठं असं गेट होतं सीमेवरती, जिथे ज्याला म्हणतात 0 लाईन. तिथे आम्ही इमिग्रेशन सेंटरमधून आपले आधार कार्ड्स, ज्यांच्याकडे वोटर ID कार्ड्स होते ते दाखवले, त्यांच्याकडे जमा केले आणि आम्ही आता भूटानच्या जमिनीवर आलेलो आहे. थोड्या वेळाने आम्ही भूटानच्या एका मार्केटमध्ये जाणार आहे. तिथे फिरूया, मार्केटिंग करूया, काही जमलं तर विकत घेऊया, आणखीन मग फिरून परत येऊया. चला मित्रांनो, आता आपण उभे आहे भूतानच्या एक बॉर्डर लगतच्या एका मार्केटमध्ये. तिथे आम्ही बॉर्डरजवळ त्यांची करन्सी घेतलेली आहे. आपण बघू शकतो त्यांच्या घराची वेगवेगळी पद्धत. या साईडला जातोय आता शॉपकडे. बाकीचे पोरं शॉपिंग करत आहे शॉपमध्ये. बघूत काय घेत आहे. काय घेतलं मित्रांनो तुम्ही? प्रेविल आहे भाई. काय घेतलं? कितीला घेतलं? 140. नाईस. मॅग्नेट. काय घेतलं तुम्ही? काय घेतलं? ओके. आमच्या सरांनी हे घेतलं. भूतान. शॉपकीपर हिने काहीतरी घेतलंय. काय घेतलं तू? ओव्हरकोट, लाईक ते लोक साडी सोबत घालतात, त्यांचं लाईक ट्रेडिशनल ड्रेसचं आहे. किती रुपयाला घेतलं? हे 300ला, 350ला म्हणे. आम्ही 300ला घेऊन. बार्गेनिंग महाराष्ट्राच्या मुली. सरनी पण घेतले. असंच आहे, सरांनी घेतलं. महाग आहे. भारी कलर चांगला आहे ना. लय भारी. सेम है. कितीला घेतलं सर? 500 ला. लेडीज काय आहे? जेंट्स के लिए भी है. असं वेगवेगळ्या टूरला बायकांनी सोडलं पाहिजे आणि असे कॅम्प निघाले तर लवकर तुम्ही जा असं म्हटलं पाहिजे. आणि कारण की घरात वस्तू येतात. खुश होण्यासाठीच फक्त ते घेतले. लहान मोठं काही नसतं. जातो आता समोर प्रत्येक चौकात पोलीस उभे आहेत. दिसतंय आपल्याला पोलीस दिसतंय. ते आपल्या मुळे मस्त फिरतात. ते जे मी बघितलं होतं ना, हे बा किती कौतुक चालू आहे त्यांचं. 75 ते 500 ला लावलं. 200. अरे फुल शॉपिंग. आता इंडियात काही घ्यायचं बसलेले आहेत. सर तुम्ही काय घेतलं सांगा. मी बॅग घेतली, छोटे किचन्स घेतले. मस्त किचन दाखवा. वाव, खूप मस्त किचन घेतलं. ते हातातलं भूतानचं हातातलं. ब्रासलेट्स. हो 100चे. ते 100 ला दिलं आम्हाला, तर 150-250ला सांगितलं सरांनी. एक किचन 50 का 70, त्याने काय 1200-1500 घेतले. सरांनी एक किचन घेतलेले त्यांच्या मित्रांसाठी.
अजून हा हे पण घेतलं ना, अजून काहीतरी सिम्बॉल घेतलेला आहे. सिम्बॉल घेतलं ते घालायला. हे बघा, याचे सिम्बॉल घेतलेले काढणं. भूतानचं एक सिम्बॉल, हा एक सिम्बॉल घेतला आहे. मित्रांनो, हे काका सांगताय आपल्याला की आपण भूतानमध्ये आंबे, आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे, जानेवारी महिन्यात सुद्धा आंबे आलेले आहेत आणि ते बोलत आहे की 2-2दा आंबे येतात, वर्षातून 2दा आंबे येतात. जसे आपल्याकडे एकचदा येतात तसे. आता आपण ज्या सिटीत आलेलो आहे त्या सिटीचं नाव काय आहे? सोमरू झंकार. या सिटीच्या आपण आता व्हेजिटेबल मार्केट आणि स्टोर मार्केट जे आहे ते जे बाउंड्रीच्या जवळ आहे त्या मार्केटमध्ये जाऊ, बघू त्या मार्केटमधनं काय एक्सपोर्ट होतं, इम्पोर्ट होतं, काय काय फॅसिलिटीज आहे. ठीक आहे, चालेल. या ठिकाणी आपण बघू शकतो भूतान पण मागे नाही आहे. भूतानमध्ये सुद्धा EV चार्जिंग स्टेशन लावलेले आहेत. आता आपण भूतानच्या मार्केट कॉम्प्लेक्समध्ये बघू शकता नाव एंट्री करतोय. पहिले शिम्मी दोर्जी. ओके, माय नेम इज राहुल. ये मार्केट किसका है, क्या है, मतलब थोड़ा शॉर्ट बताएंगे क्या है? एक्सपोर्ट का मार्केट है क्या? मतलब यहाँ पे क्या क्या बनता है, मतलब क्या क्या सब्जी? हाँ, FCB. क्या FCB मतलब? भूटान. ओके ओके ओके. कमल ले जा 100. क्या है वो? एक बंदी को 100. लेकिन क्या है वो, क्या है? खाने को तो फ्रूट है. ये वाला ओके. तो नाम क्या है इसका? कर्माजूम. हे कर्माजूम फ्रूट आहे. तर ते एक्सपोर्टला पॅक करते. अभी बांग्लादेश जाणार आहे. ते पॅकिंग चालू आहे. बाय रोड जाएगा बांग्लादेश? ऊपर से बांग्लादेश जाएगा. बॉर्डर काटेगा. ओके ओके ओके. ते बघू शकता आपण इथलं पॅकिंग करून फूड एक्सपोर्ट करत आहे. ठीक है. दिस इज 18 ईयर ओल्ड. व्हाट्स योर नेम? ओके. अभी उसका स्कूलिंग खत्म हुआ है जस्ट. ये उसके फादर का बिजनेस है. ओके. आता चालता आपण आलेलो आहे यांच्या भूतानच्या बस स्टॉपवर, जिथे प्रायव्हेट गाड्या, प्रायव्हेट टॅक्सी वगैरे लागतात. त्यांचे स्टेट गव्हर्नमेंटचे कार वगैरे लागत असतील, पण ते आपल्याला आयडिया नाही. हा बस स्टॉप आहे, सिटी बस स्टॉप, बॉर्डर जवळचा सर्वात जवळचा बस स्टॉप, इंडियन बॉर्डर. हे आता नवीन मार्केट बनतं आहे. तिथे इंडियन गव्हर्नमेंट आणि भूतान गव्हर्नमेंटच्या स्पॉन्सरशिपने बनतं आहे मार्केट. तर बघू त्याचे डिटेल काय. या मार्केटसाठी 65 lakhs इंडियन गव्हर्नमेंटने सँक्शन केलेले आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट अमाऊंट. इकडे भूतान सिटीचे ओल्ड घरं बिरं दिसत आहे तुम्हाला, ते बघू शकता तुम्ही. एक भूतानच्या एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे हॅलो मित्रासोबत. तर इकडे आपण मेन्यू बघू शकतो काय काय आहे. वेगवेगळे मेन्यू दिलेले आहे. जिलेबी म्हणजे टोटल इंडियन रेस्टॉरंट टाईपच आहे. तर चहा, कॉफी, आपण चहा मागवला होता तर चहा आहे. तर बघू चहा कसा आहे. घे चहा घे. चहा कसा आहे? मस्त मस्त. इंडियन टी सारखाच आहे का? यस. यस, थँक्यू. अभी किधर जाना है अपने को? अभी अपने को किधर जाना है? अभी अपने को न्यूयॉर्क से इंडिया जाने का है. अपना उड़न खटोला ऐसे ही उधर रखा हुआ है. टंकी मार के जाना है. आधार कार्ड, पासपोर्ट जब्त हो गया है. उधर से रिसीव करके हमें ट्रांसपोर्ट में डाल के भेज दिया जाएगा टंकी इंडिया. टंकी टंकी. हां. नमस्कार. आता आपण इंटरनॅशनल टूर संपवून अर्थात आपण कुठे आलो होतो? बांगलादेश. बांगलादेश नाही, भूतान. नेपाळ नाही रे. चायना नाही रे. पाकिस्तान. भूटान. भूटानहून आता परत आपण आपल्या भारतात जातोय. तर चला दे बघा, हे सगळे लोकांना
रिटर्न होत आहे. फेकलं जात आहे भारतात. बघा कसे जात आहेत लाईनीत. आणि हा माणूस जो आहे ह्याला कधीही ट्रान्झिशन अँगल लागत नाही. ह्याचा जो आधार कार्ड नाही, ह्याचा जो पॅन कार्ड नाही, ह्याचा जो काही नाही, तो आतमध्ये जातो. माझ्याकडे आधार आहे. बॅक टू होम. तुम्ही आले भारतात आले. हा आता आम्ही हे बघा भारतात आलो रे. अत्यंत खुशी वाटते. भारतात आलो. हाय गाइस, हम भूटान गए थे. अभी एंजॉयड इन भूटान और खाना टेस्टी था. क्या खाया? हमने मोमोज खाया वहाँ पे, तुक्की खाया है. पुढच्या साईडला जो एरिया बघताय त्या भूतानवरनं गाड्या येत आहे, व्हाईट बंगलोज वगैरे. म्हणजे आपण सर्वांचं आणि मनपूर्वक अभिनंदन. आपण सर्वजण एक विदेश दौरा करून आलेला आहात आणि आता नुकतेच आपण भूतान मधून पुन्हा भारतात आलेला आहात. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी.